सखू बाळा, काय बोलू तुला मी, माझ्याकडे शब्दच नाही आहेत का। आणि या दिव्याला तरी काय म्हणू, जणू विठुरायाने हार घालून घेतला। कमाल झाली। कोमल, नको ना रडूस तू। आपण विठुरायाला माळ घातलीये ना, आणखीन काय हवं होतं आपल्याला। मला नाही एवढे काटे टोचलेत, तू नको रडूस। ये ना मी, म्हणून रडूयात। उमावंस, अहो आवरा जरा तुमच्या या सखूला। नाही म्हणजे काळजीपोटीच बोलतीये मी, पण रोज रोज तंटा हवाय कशाला। अहो वहिनी, मालक तंटा उभा करतात, ते सखूला छळतात, ते सहन करायचं का तोंड मिटून? पर्याय आहे का काही आपल्याकडे? अहो आपण कुठे, मालक कुठे याचा विचार करा। मालकांनी गावकी समोर सगळ्यांना तोंड घशी पाडलंय, बघितलत ना। मग आता त्यांना अजून डिवचलं तर पुढे पुढे आणखी किती त्रास देतील, कळतंय का तुम्हाला? म्हणून काय सगळं सहन करायचं, काही बोलायचं नाही? अहो नाही पटत आहे मलाही, पण मला सांगा, मालकांच्या बरोबरीने लढू शकणार आहोत का आपण? आणि त्यातून सखूची मुलीची जात असं उठसूट भांडायला बोलायला लागली तर लग्न कार्य कसं होणार हिचं, याचा तरी विचार करा। मालक कितीही खालच्या पातळीवर उतरू शकतो। उतरू दे त्याला, तो कितीही खालच्या पातळीवर उतरला तर आमच्या घरात वेळा कोळता आहे म्हटलं। वस त्याची बाजू घेऊन भीती घालू नकोस आम्हाला। सांगायचं असेल तर आमची काळजी आहे असं दाखवून त्या मालकाला 4 शब्द सुनाव। बाई 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 बाई, काळीच तुटतं ना माझं म्हणून बोलले। सखूच्या काळजीनी तर सगळं माझ्यावरच उलटलं। ते म्हणतात ना, ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं। नको ना रडूस, आपल्या विठुरायाला माळ मिळाली आहे ना। सांग का? कारण विठुरायाचं आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे, म्हणूनच ना। बघितलंस ना, तुळशीची माळ गळ्यात आल्यावर कसं गालातला गालात हसत होता। मग आपण कशाला रडायचं? नेहमीसारखं प्रसन्न दिसत होता तो। कोडे, इथवर गेली तुझी मजल। वरडू नका सा, तुमची चूक दाखवायचं धाडस कोणीतरी करायच पाहिजे की। अजून किती पापाच्या राशी भरणार आहे? मालक पोतं घेऊन निघाली होती, मी अडवलं, म्हणलं माघारी नाही, मालकांच्या समोर विरोध कर। हे पुळ काय हो हिला सखूचा? पुळका नाही, प्रश्न माणुसकीचा बी आहे। लय म्हणजे लय बोललीस तू, का बस? आता फक्त बोलणार नाही, करून बेदावणार। हे पोत मी शिवाप्पाला नेऊन देणार, आणि तुम्ही मला अडवू शकत नाही, कारण मुळात तुमचा यावर अधिकारच नाहीये। का अधिकार नाही? का अधिकार नाही? गावकी न्याय आमच्या बाजूने झालाय। असल, पण हे धान्य गावकी नंतरच नाहीये, अगोदरच आहे। जो करतेस ना जे, त्याचे काय परिणाम होतील ते माहितीये का तुला? काय व्हायचंय ते होऊ दे, मी नाही घाबरत। मारझोड आणि छळ सुरूच आहे की। माझी काय आरती ओळखताय? पायदळीच तुडवता ना व? करून करून काय करणार हो?
जीव घेणार. पण या पुण्याच्या कामासाठी माझा जीव गेला तर उलट सोन्यानंच पिवळं होईल. पर आता काही बी झालं तरी हे धान्य म्या शिवाप्पाला नेऊन देणार म्हणजे देणारच. वा गोदे वा वा, लय हुशार आणि हिमतीची निघालीस तू. तुझा तर आता सत्कारच करायला पाहिजे. ये ही माळ आम्ही तुझ्या गळ्यात घालतो. आता ही माळ गळ्यातच घालून तू ते धान्याचं पोतं घेऊन शिवाप्पाकडे जायचं. आणि जर काही माळ गळ्यातनं काढलीस तर तेच पोतं माझी माणसं शिवाप्पाकडून वाड्यावर घेऊन येतील. ए दोंड्या. जी मालक. लय साजेरी दिसतेस, लय साजेरी दिसतेस. जा जा की जा. संताप संताप झालाय माझा. तो उतरतच नाहीये. जे काय मालक वागलाय आपल्याशी त्याला माणूस म्हणणं म्हणजे माणूस असण्याचा अपमान, आणि 2 पायांचा पशु म्हणणं म्हणजे पशुचा अपमान आहे. नाहीतर काय, आपल्या धान्याचंही पोतं घेऊन जावं त्यानं. किती नीचपण आहे. नेऊ दे नेऊ दे. त्याच्या एकेका कर्मानं पापाचा घडा भरतोय तो. 100 भरले की फुटलंच म्हणून समजा. गोदाई, मधल्या मालकीणबाई. गोदाई, काट्यांची माळ तुझ्या गळ्यात आली. खूप रुतत असतील ना ग काटे गळ्याला. काढ ना ग ती माळ. आधी काढ ना गोदाई, काढ ना ती माळ. मला नाही एवढे काटे टोचलेत. तू नको रडूस. काय मुलगी आहे. आपल्याला टोचले नाहीत, लागले नाहीत असं सांगत होते, आणि आता यांना टोचतायत. तर ही कल्पना सुद्धा असह्य होते तिला. उमाई, मला काटे टोचू नाही याची काळजी विठुराया घेत होता, पण गोदाईची काळजी तर आपल्यालाच घ्यायला हवी ना. गोदाई, आधी ते माळ काढ. हमरा गोदाई, गोदाई म्हणतेस तर लई गोड वाटतं. हो ना, मग ऐकणार नाहीस माझं? ऐक ना, ती काढ ना माळ. कमी काढू तर नको, दूरच राहा. असं नसतंय सकुताई. आपला निर्धार पुरा होईस तोवर तुम्ही सहन केलंच की. तसं
तुम्ही बी सहन कर. बरं, अगोदर हे धान्य घ्या बघू. हो, हे पोतं तर तुमच्या हक्काच आहे. गावकीचा निकाल लागायच्या अगोदर शेतात जे काही पिकलं ते तुमच्याच हक्काच आहे. तुम्ही खूप मायाळू आहात आणि हिम्मतवान सुद्धा. धन्य आहे तुमचे. हे धान्य तुम्ही आमच्याकडे घेऊन येत आहे म्हणून तुम्हाला मालकानं काट्यांची माळ घातली आहे ना, हो ना? गोदाका, बाई ग, तू आमच्यासाठी किती वेदना सहन करतेस. मालकाच्या विरोधात जातेस. ही माळ दिसते, पण आमच्या दृष्टीआड तो मालक तुला किती छळत असेल याची कल्पना करू शकतो आम्ही. सौद्याची राहू दे, तुम्ही नका वाईट वाटून घ्या. त्यांच्या नावचं कुक्कू लावलं तेव्हापासूनच सवय झाली. आता पातूर त्यांच्या होला हो करत गेले, पर आता नाही. आता मान वर केली आणि ठरवलंय का अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं. जे जमल ते करायचं. विठुराया बळ दिलंच की. हो ताई, नको नको, अगं खूप टोचतात ते काटे. आमच्यासाठी त्रास करून नको घेऊस. मला भाकरी नाही मिळाली तरी आम्ही पीस पिऊ, दूध पिऊ, पण तुला दुःख झालेला नाही चालणार. ऐक ना ग, काढते आधी. दोन घाव बसले. दोन थोबाडीत बसल्या. अरे टाळ असून बी तुळशी माळ नेमकी गळ्यात पडली. कशी पडली? आणि ते बी आमच्या डोळ्यात देखत. शिवाप्पाचं लुबाडलेलं धान्याचं पोत आमच्याच नाका घालून आमच्याच बेईमान कारभारीनं शिवाप्पाच्या घरी पोचवलं. अरे जळतोय रे, जीव जळतोय. डाव उलटा पडला. हो मालक, आज तुमच्या खेळावर पाणी पडलं जणू. नारवा. हा, आता आम्ही पाण्याचाच खेळ खेळणार. तयार राहा साकू. आता उलटा पडलेला डाव कसा उलटावायचा ते बघ. सखूच्या अंगात अजूनही कणकण आहेच. वैद्यबुवा म्हणाले ते खरे. आपण तिचं मन जपायला हवं. त्या नीच मालकाला बरोबर कळलंय. विठुरायाचा छळ केला की ही तडफडते, काहीही करायला तयार होते. काय झालंय? अशी अस्वस्थ का? आपणच लग्न लावून टाकू सखूचं मालकाशी. आई, काय बोलतेस तू? अरे सखूसाठी सांगते रे. अरे कितीही आकांड तांडव केला तरी 100 रुपयाचं कर्ज फिटणार आहे का आपल्याकडून? कर्ज आहे म्हणजे तो मालक रोज नवीन कारण काढून छळणार सखूला. हे स्पष्ट दिसतंय. त्याला सखूशी लग्न करायचंय, करून देऊ आपण.
श्रीमंत घरातील सून होईल सकू, ऐश्वर्यात राहील, राऊळ उघडेल, विठुरायाची कैदेतून सुटका होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकूचा रोजचा होणारा छळ थांबेल. पण यासाठी सकूचा बळी द्यायचा असला विचार तरी कसा येतो तुझ्या मनात? आई बाप आहे मी सकूचा, कसाही नाही आहे. हा मूर्खपणा जर मी केला ना तर त्या मालकापेक्षा मोठा दैत्य मी ठरेन. कल्पनेनं सुद्धा शहार येतोय अंगावर. अरे पण सासूबाई अहो, आपली निरागस नाजूक लेक त्या राक्षसाच्या गळ्यात बांधायची? हे म्हणजे असं झालं की जे संकट ओढू नये म्हणून आपण इतकी जीवापाड धडपड करतोय. आता तेच संकट उपाय म्हणून सुचवताय तुम्ही. मग त्या राक्षसाचा रोजचा छळ थांबवण्याचा दुसरा कोणता उपाय सुचतोय तुम्हाला? पण म्हणून काय असला अभद्र विचार? अरे आता आणखीन काय फोड करून सांगू तुला? एकदा तिला पळवून नेली होती, तिथून सुखरूप सुटली ती. पण त्या राक्षसाच्या मनात भलते विचार येऊ नयेत आणि अशुभ काही घडू नये म्हणून सांगते रे अप्पा. म्हणून का राक्षसाला घाबरायचं? जे आपल्याला नको आहे तेच करायचं. यापेक्षा जीव दिलेला परवडला. राक्षसाला घाबरायचं? माझ्या विठुरायाजवळ पुन्हा ते राक्षसाजोबा आलेत का? नाही ग बाळा. अगं कोणी आलेलं नाहीये इथे. हा आणि तुझ्या विठुरायाला ना नीट सांभाळू आम्ही. आणि तुला सुद्धा तू झोप बघू. शांत झोप. हो माई, मला काय झालं तरी चालेल पण विठुरायाला काही होऊ नकोस. उमा, सखूला आतल्या खोलीत नेऊन झोप. सखू बाळ आतल्या खोलीत जा. उठ. चल बाळा, उठ. हाच. विठुराया, ये बाळा. विठुराया. उमा, नवीन काम शोधावंच लागणार आहे. आता असं खचून चालणार नाहीये. मालक या गावात काही काम मिळू देणार नाही. आजूबाजूला काय झालंय? उमा, लक्ष नाही तुझं? नाही हो, काल सासूबाईंनी सखूच्या लग्नाचा विषय ज्या प्रकारे मांडला, चित्त थाऱ्यावरच नाही हो माझा. बाई 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 बाई, अहो आपल्या सखूचं लग्न ना, मी अगदी हेच सुचवायला आले होते. तुम्हाला सांगते, मला फार काळजी वाटते हो तिची. नाही म्हणजे आपली एवढी गोड गुणी निरागस मुलगी, पण हल्ली तिचे जे हाल होत आहेत ना ते बघवत नाहीयेत अगदी. एक सुचवते वंसो, मला सांगा पण सखू कुठे आहे? अहो ताप आहे तिला, डोळे उघडवतही नाहीयेत, झोपली. आय आय गो बिचारी, बिचारीची काय दशा झाली आहे ना अगदी. म्हणूनच सुचवते. नाही म्हणजे मला हे काही पटतंय असं नाही, पण दुसरा उपायही दिसत नाही ना काही. सरळ सखूचं लग्न लावून द्या मालकांची.
सगळे प्रश्न क्षणात सुटतील. शिवाय श्रीमंतीत नांदेल आपली सखू, म्हणजे तीही सुटेल आणि तुमच्या गळ्याभोवतीचा कर्जाचा फासही सुटेल. काय ग भामे, हा देवानं जीभ दिली म्हणून काही बोलशील काय? तुला कोणी विचारला होता सल्ला? कशाला नको ते सुचवतेस? मग 100 रुके फेडायला जमणार आहे का? मग अशा वेळी हात सल्ला शहाणपणाचा नाही का? काय गे, तुला 2 मुली आहेत ना, मग तूच जावई का करून घेत नाहीस त्या थेरड्याला? म्हणजे त्याही सुखानं नांदतील आणि माझ्या सखूच्या मागची कटकट पण थांबेल. चालेल का तुला? वा ग वा, हा सखूचा पुळका घेत आली मोठी सांगायला. असे अनाव चालले नको आहेत आम्हाला. जा आपल्या घराची वाट धर, इथे नको जास्ती उजेड पाडू. गोदाई, सखू, तू इथं कशी आलीस? किती वेळा सांगितलं वाड्यावर येऊ नको, नसतं संकट ओढवून घेशील. अगं खरंच कसं नाही सखू, तू अगं अंग तापलंय केवढं. तुला काढत येते, बैस लवकर, बैस इथं आधी. तू बी ना. गोदाई, ते राक्षस आजोबा माझ्या उमाई अप्पांचा छळ कधी थांबवणार आहेत? आणि ते आम्हालाच का छळतात? म्या सांगतो तरच कसा कमी होईल ते. सकू, तू माझ्याशी लगीन कर, समज संपल, सगळीकडे आनंदी आनंद होईल.